नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. मी आहे दीपक मोरे. लोक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. व आता एक नजर टाकूया महाराष्ट्रातील घडामोडीवर. आणि आता पाहूया विशेष बातमीपत्र. बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सो नमिताताई मुंदडा प्रचार दौऱ्यावर असताना भालगाव नंबर 1ला दिली भेट व गावकऱ्यांनी केले मोठ्या धूमधडाक्यात स्वागत. आता पाहूया काही त्याची क्षणचित्रे. आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. पुढील बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. क्लास 3, क्लास 4, क्लास 1, क्लास 2 सगळे जे SRT मध्ये डॉक्टर्स आहेत त्यांच्या व तसेच आमदार नमिताताई मुंदडा यांनी गावकऱ्यांसमोर डझनभर विकास कामांचा वाचला पाडा. नवीन इमारती बांधत आहोत म्हणजे त्यांची लाईफ सुद्धा चांगली राहावी. आणि आपल्या मग पोलीससाठी सुद्धा आपण क्वार्टर्स आणलेले आहेत. नेतपूरला स्त्री रुग्णालय, कुटीर रुग्णालय आपण तिकडे 15 कोटी दिलेले आहेत. केजमध्ये आपण तालुका क्रीडा संकुल उभं करत आहोत. अंबाजोगाईमध्ये तालुका क्रीडा संकुल उभं करत आहोत. केजमध्ये आपण मुंडे साहेबांच्या नावाचं मोठं एक सभागृह करत आहोत. आपल्याला 2 तिकडे लेक रिज्युमिनेशनसाठी सुद्धा केजरी नदीसाठी त्याला स्वच्छीकरण करून चांगल्या पद्धतीने त्याच्या साईडला गार्डन करणं चालू आहे. अंबाजोगाईमध्ये आपण 2 गार्डन आणले आहेत. केजमध्ये 1 गार्डन आणलेलं आहे. मला सांगायचं उद्देश आहे की या 2 वर्षामध्ये प्रचंड विकास करण्यामध्ये आपण यशस्वी झालो आहोत. आणि हे फक्त आणि फक्त झालं आहे कारण आपण शासनाचा 100% पैशांचा वापर केला आणि आपण ते कुठेही पैसे इकडे तिकडे जाऊ दिले नाही. लोकांपर्यंत ते पैसे पोहोचवले. आमचा हा परिवार जे आता कधी कधी मी जाते उद्घाटनाला तेव्हा मला अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. लोक सांगतात की ताई हा रस्ता आम्हाला विमलताईंनी दिलेला 20 वर्षानंतर तुम्ही या रस्त्यावरती फंड टाकला. ताई हा सभागृह विमलताईंनी दिलेलं आता दुसरं सभागृह आमच्या गावात तुमच्यामुळे झालं. म्हणजे आमचं कुटुंबाला दुसरं आहे कोण? म्हणजे मी काकाजी अक्षय आमचे कुटुंब दुसरं कोण नाही. आम्हाला काही वेगळं हे नाही. आपणच सगळे केज विधानसभा मतदारसंघातले सगळे या गावातले सगळी लोक आपले कुटुंब आहेत. मी दिवस रात्र म्हणजे सकाळ संध्याकाळ मतदारसंघात असते. तुम्ही कधी बघितलंय की माझ्याबरोबर कोणतरी बॉडीगार्ड असतो का माझ्या गाडीमध्ये कोणतरी पोलीस असतं? कोण नाही. कारण मी आपल्या सर्वांचीच बहीण आहे, सून आहे असं म्हणून मी या 5 वर्षामध्ये इकडे आपल्या गावात प्रवास केला आहे. काय काय लोकांच्या पोटात दुखतं. आपण गावोगावी जातो. आपण लग्नाला निमंत्रण दिलं की तिकडे हजर असतो. आपण जर सुखदुःखाचा कार्यक्रम असता बोलवलं तर आपण तिकडे असतो. वास्तुशांती असेल, बड्डे असेल, काय असेल तुम्ही बोलवा आम्ही हजर असतो. कारण त्याच्यानेच खरा विकास घडतो. लोकांना समजत नाही, लोकप्रतिनिधींना समजत नाही की आपण जेव्हा हाकेला देऊन आम्ही तिकडे येतो तेव्हा कुठेतरी 4 मिनिटाला लग्नात बसलं की महिला सांगतात हो ताई इकडे असं असं आहे, असा प्रॉब्लेम आहे. वास्तुशांतीला आले की तिकडचे 4 लोक घरातली लोक येऊन सांगतात गावामध्ये ही अडचण आहे. ही अशी आपल्याला अडचणी समजतात. बर्थडे पार्टीला सुद्धा आपण जातो, केक कापायसाठी थांबलो असतो तोपर्यंत 4 लोक सांगतात की गावामध्ये असं चाललंय तसं चाललंय. ह्याच्यानेच खरा विकास होतो. तर मला आपल्याला एवढीच विनंती करायची आहे की आपल्याला जे अशा आपण कुटुंब म्हणून आपण आपल्या सगळ्या अडचणीला नक्कीच सामोरं जाऊ. आपण नक्कीच आपले सगळ्या अडचणी दूर करू. आपण म्हणून मी आपल्याला विनंती करते की 20 तारखेला मी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून परत एकदा आपल्यासमोर उमेदवार म्हणून उभी आहे. माझं चिन्ह कमळ आहे 20 तारखेला आणि माझा क्रमांक 2 आहे. आपल्या बॅलेटवरती 2 नंबरवर माझा क्रमांक आहे. तर आपण नक्कीच आपला मतदान रूपी आशीर्वाद मला द्यावं आणि परत एकदा मला विधानसभेत जायची संधी द्या ज्याच्याने आपलेच सगळे प्रश्न आणि अडचणी मी परत एकदा तिकडे मांडणार. आता आपलं माहीत असेल, तुम्ही ऑनलाईन बघत असाल की विधानसभेमध्ये सगळ्यात जास्ती विरोधी पक्षात असताना प्रश्न उपस्थित करणारी मी एकमेव महिला आमदार होती. तर त्या पद्धतीने चांगल्या आपल्या जे गोष्टी असतील मी नक्कीच कुठलंही सत्ता येऊ द्या पण नक्कीच चांगल्या पद्धतीने तिकडे काम करीन. आपल्याला मी कळकळीने आग्रहाची विनंती परत एकदा करते की माझं चिन्ह कमळ आहे आणि आपल्या दिवसभरातून 20 तारखेला फक्त 5 मिनिटं 10 मिनिटं तुम्ही माझ्यासाठी द्या. मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा आणि मग पुढचे 5 वर्ष माझा वेळ तुमच्यासाठी मी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहीन आणि आपल्या सगळ्या अडचणींना आपण एकत्र सामोरं जाऊ. आपण या कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने उपस्थित राहिला, माझा सत्कार केला त्याच्यासाठी मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. आणि आता घेऊया छोटासा ब्रेक आणि उर्वरित बातमीपत्र ब्रेक नंतर. माझ्या आदरणीय कुटुंबामध्ये पण माझे तुम्हाला सगळ्यांना तसेच होळचे माजी उपसभापती शिंदे साहेब यांनी मतदारांना कुठलीही स्कीम असेल केले आव्हान.
आपलं मत म्हणजे विकासाला मत, आपल्या भागामध्ये असे आपल्या तहसीलला शिंदे यायच्या साहेब अगोदर म्हणाले. लाडक्या बहिणीचं काम असेल, वयोश्रीचं असेल, निराधाराचं असेल, कुठलंही काम तसेच या काम हे कार्यक्रमास कुटुंब होऊन करतं. धनेगावचे कारण सरपंच माझ्या जर कुटुंबाची मंगेश पार्श्वभूमी गुजर यांची बघितली, प्रामुख्याने तर संपूर्ण उपस्थिती सर्वस्व लाभली असताना होती. जो माणूस सर्वसामान्य लोकांसाठी, दिनदुबळ्या माणसासाठी काम करतो, सतत अखंडपणानं लोकांमध्ये असतो, त्या माणसाच्या पाठीशी आपण खंबीरपणानं उभा राहिलं पाहिजे. कारण कामाच्या बाबतीत जर बघितलं तर प्रत्येक भागामध्ये, या भागामध्ये रस्त्याचं जाळं, कारण त्यांचा कार्यकाळ कोरोनामध्ये 2 वर्षाचा गेला, 1 वर्ष सत्तेचा सरीपाट झाला आणि त्यांना ज्यावेळेस 2 वर्ष कामाचे मिळाले त्यावेळेस त्यांनी आपल्या या धनेगाव परिसरात असेल, इस्थळ असेल, पालखी मार्ग असेल किंवा प्रत्येक ठिकाणी रस्त्याचं जाळं निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. किंवा आपल्या गावामध्ये मी त्यांच्याबरोबर आल्याच्या नंतर रस्त्याचं काही बुजुर्ग मंडळी, जुने मंडळी बोलली होती, ती सुद्धा 90-10 मधून आता येत असताना मी पाहिलं की बरेचसे रस्ते त्यांच्या माध्यमातून झाले. माझी एवढीच तुम्हाला विनंती राहील की मी शिवाजीराव शिंदेचा होळचा आहे की मी जे बोलतोय ते का आपण आत्मपरीक्षण करा की सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये हे कुटुंब अखंडपणानं असतं. कारण हे काम करत असताना जर तुम्ही त्यांचं काकाचं आयुष्य बघितलं तर 500 किलोमीटरचा रोज गाडीमध्ये प्रवास करणारा माणूस, त्यांच्या अंगाचा खिळखिळा झाला शरीराचा, पण तसेच उमेदवार व येणाऱ्या अतिथींचे स्वागत मालगावचे सरपंच युवराज ढोबळे यांनी केले. की ताई असेल किंवा हे कुठल्या तरी छोट्या मोठ्या कार्यक्रमाला जातात, पण एखाद्या सामान्य माणसानं, झोपडीतल्या माणसानं जरी सांगितलं की माझ्या घरी अशी अशी सत्यनारायणाची पूजा आहे, तर त्या ठिकाणी त्याचा सन्मान करण्यासाठी हे लोक तिथं जातात. आणि एवढंच या लोकांना थोडंसं पोटसूळ होतंय. म्हणून माझी तुम्हाला सगळ्याला विनंती की या भागामध्ये कैलासवासी अशोकरावांच्या वेळेपासून आपण सातत्यानं एक निवडणूक सोडली तर सातत्यानं या कुटुंबाच्या आपण सुद्धा पाठीशी राहिले. तीच प्रेम, तेच आशीर्वाद आपण सगळ्या जणांनी येणाऱ्या 20 तारखेला कुठलीही न चूक करता, कुठलंही आपलं मत न गैरहजर ठेवता प्रचंड असं मतानं या ताईची ओटी भरा. विकासाची ओटी तुमची निश्चितपणानं माझी ताई भरल्याशिवाय राहणार नाही. एवढीच आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो. लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग. लोक महाराष्ट्र न्यूज, अंबेजोगाई, दीपक मोरे. नमस्कार, मैं हूँ दीपक मोरे. आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर 1 न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र में सबसे ज्यादा पसंद किया गया नेटवर्क, यानी कि लोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क. महाराष्ट्र न्यूज नेटवर्क में आपका तहे दिल से स्वागत है. सुपर फास्ट न्यूज, स्पोर्ट न्यूज, बॉलीवुड